मी आता हैदराबादला जाऊन आले. अंगात आलेच नाही टीव्हीवर 2 दिवसापासून. हैदराबादला गेली. अरे हमारे हैदराबाद में आके तो देखो बोले पता लगेगा. अरे आम्ही महिला बांगड्या करतो. पण जेव्हा आई जिजाऊचं रूप येतो ना, आई रमाईचं रूप येतो, आई सावित्रीचं रूप येतो, तेव्हा बांगड्या घालूनी पदर पोचल्या महिला त्यामुळे हैदराबाद असतात की ओबीसी असतात. आणि ओबीसी मोठा आणि लहान मोठा त्याला मुदत नाही आली. ते काय म्हणतात छोटा म्हणते 15 मिनिट द्या आम्हाला. काय म्हणते 15 मिनिट द्या आम्हाला. सगळ्या पोलीस आठवणारे 1.25 कोटी जे हिंदू विचारधारावर चालणारे आहे त्यांना कसा संपवून दिली पाहिजे म्हणजे 15 मिनिटात आम्ही काय करतो. अरे तू काय दाखवी छटावर लोकही देशामध्ये तुमचे 15-20 कोटी जनता आहे तुमची आणि तुम्ही 1.25 कोटीला धमकी देत आहे. मग आमचे हिंदू विचारधाराच्या लोकांचा रक्त का गरम होत नाही. त्यांना म्हटलं तुम्हाला 15 मिनिटं लागत असेल आम्हाला फक्त 15 सेकंड लागते आणि 15 सेकंड रक्त करून लागते. या देशामध्ये आज या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी गेल्या 10 वर्षांमध्ये या देशाकरिता अरे जीवाचा दान करणारा पहिल्यांदा या पंतप्रधान आमच्या देशाला लाभलेला आहे. रिमोट सारखा रॉबोट सारखा कोणाच्या आदेशावर काम न करणारा नाहीये. अरे लोकांचे चळवळी मानणारा पंतप्रधान आम्हाला या देशाला लाभलेला आहे. गोरगरिबांचे विचार घेऊन या मैदानात या देशामध्ये काम करणारा पंतप्रधान आपल्याला भेटलेला आहे. ज्या महिलांच्या डोक्यावर भर येईल असे 3 कोटीपेक्षा जास्त महिलांना त्यांच्या डोक्यावर भर देण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलेलं आहे. भोंगळे साहेबांनी म्हटलं की जेव्हा या मतदारसंघामध्ये मी आलो आणि खासदार म्हणून जेव्हा प्रचाराला सुरुवात केली तर महिलांची डोळ्यातून अश्रू पळाले की आम्हाला काहीच नको आहे. आम्हाला फक्त पाणी आम्हाला झाला. कारण जे 20 वर्ष इथे खासदार होते आता तर ते काही दुवा म्हणतात ना. म्हणते त्याच्यानी जेवढे रोग आहे जेवढे तकलीफ आहे जेवढे सगळं काही आहे ते सगळे गायब होऊन जातात. अरे लाज वाटले पाहिजे. तुम्ही कोणत्या पक्षाचं प्रतिनिधित्व केला, तुम्ही कोणता रक्त घेऊन 20 वर्ष या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केला. ते बाळासाहेब सुद्धा तिथे रडत असतात की ज्या लोकांनी माझ्या पक्षावर हिंदू विचारधारांवर 20 वर्ष या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केला आणि ते काहीची गोष्टी करत आहे फक्त कशासाठी. अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा राज्य ठेवलं तेव्हा त्यांनी आपल्या लोकांसाठी काम करण्याचा प्रयत्न केला. आपल्या महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या प्रत्येक लोकांचे हिताकरिता काम केलं आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने शिवसेना निर्माण झाली होती. या लोकांनी बोलण्याचं काम केलं. अरे जेव्हा मला जिल्ह्यात टाकलं हनुमान चालीसा वाचताना तेव्हा मी त्यांना तेच प्रश्न विचारला होता. एक महिलाला किती त्रास दिला पाहिजे. पूर्ण देशाने पाळलेला 14 दिवस फक्त मी म्हटलं होतं की हनुमान चालीसाचं पठण करू. जेव्हा मी फक्त म्हटलं होतं की हनुमान चालीसाचं पठण करत तर त्यांनी मला 14 दिवस जेलात टाकले. बोलते ना देवाची माळ दिसत नाही पण जेव्हा पडते ते 40 आमदार घरातून कसे बाहेर निघाले आणि ते भोंगळे साहेबांसारखे लोकांना शिंदे साहेबांसारख्या लोकांना गद्दार म्हणतात. अरे गद्दारी तुम्ही तुमच्या रक्तासोबत केलेली आहे. यांनी तर आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचे विचाराला जगणारे लोक आहे त्यांना तुम्ही गद्दार म्हणताय. विचार करा तुम्ही सत्यासाठी स्वतःला मुख्यमंत्री करण्यासाठी ज्या बाळासाहेब ठाकरेजींनी हे म्हटलं होतं जर अशी बारी मला राजकारणामध्ये आली ती काँग्रेस सोबत हात मिळवण्याची जर बारी आली तर मी माझी राजकारणाची दुकान बंद करा. तुम्ही त्या गोष्टीला जगले नाही. जो वडिलांचे विचाराला जगू शकत नाही तो तुमच्या आमच्यासाठी काय करणार आहे त्याचा विचार आपण सगळ्यांनी नक्की केला पाहिजे.
एक हैदराबादमध्ये राहते त्यांना काय माहिती आमची संस्कृती काय, आमचा धर्म काय, आमचं मान सन्मान काय. तिथून खूप बोलताय की मी 33% आरक्षणाला विरोध करते, मी 3 तलाकला विरोध करते, मी 370ला विरोध करते, मी राम मंदिराला विरोध करते. जिथे जिथे तुमच्या आणि आमच्या हिताची गोष्टी आली तिथे तिथे आम्हाला फक्त एकच पक्ष पूर्ण त्या सभागृहामध्ये होता जे उठून 33%ला विरोध करणारा. तुम्हाला नको आहे की आमदारकी? महिला बरोबरी बसल्या पाहिजे की बसल्या पाहिजे विधानसभेत? महिला पार्लमेंटमध्ये बरोबरी बसल्या पाहिजे की बसल्या पाहिजे? आणि ते न्याय कोणी दिला या देशावर? बसणारे आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी दिली आम्हाला. ते म्हणतात आहे काँग्रेसचं तर विशेष नाही. उद्धव ठाकरेंची विचाराची पक्षाची अशी परिस्थिती झाली आहे की काँग्रेस त्यांच्या प्रचारात आहे आणि काँग्रेसला लव्ह लेटर येत आहे पाकिस्तानवरून. काय म्हणते लव्ह लेटर मध्ये? दुआ करते बोले कि बोले राहुल गांधी चुन के लाओ राहुल गांधी को देश में. अरे राहुल गांधी 52 वर्ष लागले समजदार व्हायला. त्यांच्या पक्षाचे लोक बोलत आहे, मी बोलत आहे त्यांच्या पक्षाचे लोक काय म्हणते आमच्या राहुल गांधी बाबू आता समजदार झाला. अरे या माणसांना 52 वर्ष लागते समजदार व्हायला. ते कोणता देश हँडल करू शकते? घर करू शकत नाही हँडल. 52 वर्षामध्ये समजदार होते. त्याला पंतप्रधानांचे स्वप्ने पाहायला पाठवत आहे. आणि एक गोष्टी लक्षात ठेवा, महाआघाडी आणि एमआय आपले भाऊ आहे. काय आहे? त्यांना एकही मतदान झालं म्हणजे सरळ पाकिस्तानला मतदान टाकण्यासाठी. सगळ्यांनी एक पद्धत गाठ मारून घ्यायची की जर संभाजी महाराजांना आम्हाला हे दाखवायचं आहे की संभाजी महाराजांचे विचार आमच्या रक्तात आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आमच्या रक्तात आहे, ते एकही मतदान आमची विचारधाराच्या कोणत्याही दुसऱ्या पक्षाला गेलं नाही पाहिजे. कोणी किती दरामध्ये येऊन उभं राहिलं पण आपला रक्त खंडाने झाला पाहिजे. ती तळमळी, ती पोटतिडकी आपण आपल्या विचारासोबत बांधून ठेवली पाहिजे. जी 5 वर्ष आधी आपण चूक केली आणि संभाजी महाराजांच्या नावाला डाग लावला एमआयएमचा सरकार देऊन या संभाजीनगरमध्ये, ते आपल्याला कुठे ना कुठे भरून काढायचे यावेळेस. भुमरे साहेबांचे सगळ्यात चांगलं आहे, जेव्हापासून ते मंत्री झाले प्रत्येक पांढरा रस्ते फक्त त्यांच्या जिल्ह्यातले नाही, जे कोणी त्यांच्यापर्यंत गेला की साहेब आमच्या जिल्ह्याचे एवढे पांढरा रस्ते मी त्याच्या मदत करा. शेतकऱ्यांचे पांढरा रस्ते मी नेहमी शेतकऱ्यांचे पांढरा रस्ते तरी म्हणत आले की पुढे मांडणार आहे. हायवे करा, मोठे मोठे रोड करा, ब्रिजेस करा. मी म्हटलं दिवस रात्र जो शेतकरी त्या शेतामध्ये राहते त्या शेतकऱ्यांसाठी पांढरा रस्ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण पूर्ण केले पाहिजे. किती कोटीपेक्षा जास्त मुलं आमच्या जिल्ह्यामध्ये पांढरा करिता दिलेले आहे. अरे ज्या उमेदवाराची पोटतिडकी शेतमजदूर शेतकऱ्यांसोबत आहे, आपलीही पोटतिडकी 13 तारखेला त्यांचं मतदान करीत आपल्याला दिसलं पाहिजे. त्या दिवशी बातम्या होत्या, त्या बातम्यामध्ये दाखवलं की आपलं जे मतदान आहे, आपले जे विचाराचं मतदान आहे ते 8% घटलं, कमी झालं. किती कमी झालं? हे पहा, मी आपल्याला सांगण्यासाठी आलेली आहे. नरेंद्र मोदी जी है तो सब मुमकिन है. तुमचे मुलांना भविष्य जर चांगलं करायचं असेल तर मतदान महायुतीचे उमेदवार धनुष्यबाणला या संभाजीनगरमध्ये जास्त लागल. जर त्या महिलांना डोक्यात घर नाही, त्यांना जर घर पाहिजे असेल तर मोदीजींचे जे उमेदवार आहेत त्यांना मतदान करावंच लागल. जर संभाजीनगरला येणाऱ्या भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 1 नंबरवर ठेवायचा असेल तर धनुष्यबाणला आपल्याला मतदान करावंच लागल. जर तुमची येणारी पिढी शेतकरी, शेतमजदूर आणि बेरोजगार मुलांचे हात मजबूत करायचे असेल तर या संभाजीनगरमध्ये
त्यांची सकाळ ते रात्री 12 पर्यंत रांगा लागतात, तुम्हाला आणि आम्हाला भूक लागतात, तुम्हाला आणि आम्हाला ऊन लागतात, तुम्हाला आणि आम्हाला सुट्टी लागते, तुम्हाला आम्हाला लग्न असतात, पण त्या बाजूने जर तुम्ही फिरून पाहिलं ते आम्हाला मतदान करण्यासाठी रांगेत उभे राहतात तेव्हा पाहून रक्त चढते की आमचे लोक कुठे काय झाले म्हणून. आपल्याला सगळ्यांना शब्द द्यायचा आहे की या 13 तारखेला ज्या पद्धतीने आम्ही देशामध्ये प्रचार करत आहे प्रत्येक ठिकाणी एकच बोल आहे, फक्त मोदी, क्या सिर्फ मोदी. मोदी है तो मुमकिन है, मोदी है तो मोदी की गारंटी है, मोदी जी है तो बेरोजगार को रोजगार है, मोदी जी है तो किसानों का भविष्य अच्छा है, मोदी जी है बेघर बायांना त्यांना घरकुल देतात, मोदी जी है ते प्रत्येक इन्फ्रास्ट्रक्चर या देशामध्ये होईल, मोदी जी है तो या देशाला पाकिस्तान सारखा देश डोळे वर करून पाहण्याची ताकद ठेवत नाही, ती ताकद या नरेंद्र मोदीजी मध्ये आहे. म्हणून आपल्याला मतदार या मतदारसंघामध्ये अरे इस बार तो उत्साह ऐसे ही मनाना है. संभाजीनगर को बोले ना जमायत का काय मैंने पहले मैं पहले औरंगाबाद में हूँ और ममता भी औरंगाबाद में. ये याद रखना ये मुंह का जमाना नहीं है, ये राम का जमाना है. पहला जरूर औरंगाबाद में होगा पर आखिरी तेरा छत्रपति संभाजी नगर में ही होगा. इसमें कोई हिम्मत नहीं है. त्या दिवशी कोर्टाने सुद्धा त्यांचे सगळे याचिका फेटाळल्या आणि त्यांनी उमेदवाराची परमिशन त्यांना दिली नाही. मी माझे जेवढे महिला भगिनी इथे बसलेले आहे माझे मला ऐकायसाठी त्यावेळेला पदाधिकारी सगळे पक्षांचे त्यांना विनंती करेन. माझ्या मतदारसंघामध्ये खूप भेटले माझ्या मतदारसंघामध्ये राहुल गांधी, जेवढे मोठे उद्धव ठाकरे सगळे विरोध करायला आले. महिलांचे आम्हाला जेव्हा महिलांची शक्ती आहे तर मग चांगले चांगले घाबरले त्यांना माहित आहे. दिल्लीच्या लोकांना मी अमरावतीच्या गल्लीपर्यंत पोहोचायला लावलं. ते कशामुळे झालं? महिलांची ताकद, महिलांचा विश्वास. त्यांना माहिती आहे आम्ही सगळे एकत्रित झालो नाही या महिला पाहण्यात दिली नाही. सगळे आले मी तरी घाबरले नाही. 14 दिवस जेलामध्ये टाकलं तर घाबरली नाही. जेलाच्या बाहेर निघाल्याबरोबर म्हटलं उद्धव ठाकरे उभे राहा, मी तुझ्या सोबत उभे राहते. आणि मी तुम्हाला एवढंच सांगेन की मुंबईसाठी त्या पद्धतीने सरळ साधे व्यक्ती वाटा नंबर किती नंबर सगळे महिलांनी सांगितलं पाहिजे. मला वाटतं भरमाड्याच्या महिला इथे बसलेल्या आहेत. एका रंगाचे साडे घालून किती नंबर बहन आप लोगों को भी कहना है मेरा 3 तलाक का जो विरोध करता है उसको मतदान करना नहीं है. 3 तलाक जो लाता है उसको मतदान करना है. जो तुम्हारे भविष्य के लिए काम करता है वो नरेंद्र मोदी जी को मतदान करना है. घर में बताने की जरूरत नहीं. जिन्होंने तुम्हारा भविष्य सुरक्षित करने का काम किया वो नरेंद्र मोदी जी को मतदान करना है. नंबर तो 2 है बड़ा नंबर और भूमरे साहेब एकच नंबर आहे. अरे लक्षात मान्य पाहिजे पण तुम्ही हा संदेश घेऊन द्या. जेवढे समाजामध्ये बसलेले महिला होत्या, पदाधिकारी होत्या मंचावर, सगळ्यांनी ही जबाबदारी घेतलेली आहे की येणाऱ्या 13 तारखेला भरभरून मतदान या जिल्ह्यामध्ये आपल्याला होणार आहे. त्याच्यामध्ये शंका नाही. अरे महिलांसाठी भाकर खाई पण आपल्या दिलेल्या शब्दाला शेवटच्या श्वासापर्यंत पाडण्याची ताकद ह्या महिलांनी होता. नारी शक्तीचा विजय आई सावित्रीपासनं, आई जिजाऊपासनं, आई रमाईपासनं, आई ओळखरपासनं, आईची आणि महिला शक्तीची हा उदाहरण आम्ही किती वर्षापासून जगून इथपर्यंत पोहोचलेलो आहे. जर आई जिजाऊ नसती तर छत्रपती शिवाजी महाराज पुढे नसते. जर आई रमाई नसती तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान या देशाला भेटलं नसतं.
मदत पडलं नसतं. या सगळी गोष्टी सोबत पावणे 5 झालेले आहे. मला असं वाटतं थोडी मला इथे बसलेले आहे. आनंदाच्या गोष्टी आपण सगळ्यांनी केल्या पाहिजे. आपला फक्त एक मतदान आणि संभाजीनगरला पाण्याची सगळी पुरवठा करून देणारे आमचे भुमरे साहेब 500 एकर मध्ये जे त्यांनी सांगितलं फक्त महिलांसाठी रोजगार आम्ही आणलेला आहे. त्या रोजगार करिता आपण सगळ्यांनी मतदान टाकलं पाहिजे. आणि या मतदारसंघामध्ये जेवढे पाण्यात रस्ते आहे, जेवढेही लोकांना अपेक्षित विकास आहे, काही लोक 20 वर्ष जगले, 20 वर्ष या मतदारसंघाचा प्रतिनिधित्व केला, ते स्वतःच्या परिवारासाठी जगले, स्वतःच्या परिवारांना लहान ते मोठं केलं, पण भुमरे साहेब या मतदारसंघाचे खासदार झाले. तर तुमचे परिवारांना मोठ्या करण्याकरिता ते काम करणारे त्याकरिता आपण सगळ्यांनी मतदान टाकलं पाहिजे. एवढीच विनंती मी आपल्या सगळ्यांना करेन. आणि माझ्या शब्दाला इथेच, अरे संभाजीनगर में क्या किएगा? कमाल और धनुष्यबाण. देखो मोदी जी तो नहीं, मोदी जी है तो मुमकिन है. एक बार सभी लोगों ने ऐसे धनुष्यबाण जे बाणाला सांगा बाणाला मदत होते. बरोबर हात वरती करा सगळ्या. आणि एकदा जोरदार खेचून मुघलांची ओलांडा एकदा जोरदार टीका ती सोडायचं बरोबर एकदा हात वरती सोडा. लागलीच पाहिजे काय रामाचा बाण, रामाचा बाण. आणि संभाजीनगर मध्ये आमच्या संभाजी महाराजाला दान लागलं पाहिजे. यावेळी काँग्रेस आणि एमआयएम एकच रक्ताचे लोक आहे, त्या रक्ताला उभे करायचं यावेळी. आणि संभाजीनगर मध्ये आपल्याला संभाजी महाराजांना यावेळी श्रद्धांजली खरी द्यायची असेल तर आपल्याला भुमरे साहेबांना मतदान करावंच लागेल. आणि बटन नंबर 2 आणि आमचा धनुष्यबाण सोडलं